आता चौथं, शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. 1 रुपया कापायचा नाही. याला पर्याय चौथा मुद्दा सांगतो, ध्यानात ठेवा. आपल्याला आता लढाई करायची. चौथा मुद्दा, याला पर्याय देतो आम्ही. शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा. ज्याला 20,000 पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा, 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा. चौथा हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पाय लंगडा होणार आहे का? पगार फुकटात हे वावर कुठंतरी हडपिलेला असेल, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी आला तिकडं सापडलेला असेल. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे. 10 लाख, या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. हे प्रत्येक राजकीय पक्षाकडे हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही. ते नोकऱ्यावाल्याचे पुरेचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका. त्याचे चौथा हिस्सा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याच पुढे का आणतो, त्याचे 5-8 खायची येळ आली, तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. 1 एकर भर ऊस लावायचा, त्याच्यात तुला 15 रुपये द्यायचे. तो जर काढी लागली काय तिकडे, आणि तो कोणाचा टायरच 1 लाखाचं आहे गाडीच. ही केवढं ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत मराठ्यावर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी ती नाही देतोय, कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत, राजकीय लोक येत, खासदार आमदार येत, मंत्री येतात, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीच आहेत ना. 1 एकर ऊस लावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापीवर आडती दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापी हो. शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का? त्यांची कापी हो प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापी हो. शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापी हो. काँग्रेसचे येत नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणता गाव लाल भडक गांधी, एक दुसरा कोणता आहे तो, त्याची कापी हो. यांच्यावर प्रॉपर्ट्या कमी आहेत का? हा, ते आंबाडी, त्याचं तेल मीठ बंद करा ना. सगळं त्याचे पंप येत. त्याला म्हणा एक दिवस जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो, एका दिवसाचा एका पंपावर 3 शेतकऱ्याला ऊस कुठं कापतो? तिकडं आमचा फेसकोट पडे पाणी हळूहळू सरा ना, आमचं कुठं कापतो गाज पाण्याला? तिकडं लय मोठं उतार ना. तर राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालायचं कापे हो त्याच्या. नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला ती ऊसाचे 5-8चे त्याच्या कोणी. मग विलेंकडे येत, मोहिते घराणे येत, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येत. त्या सगळ्या 2-4 पोते भरून द्या पैशाचे. त्याची काडी लागली असती पुढे तर त्यात जवळ नसन तर. इकडे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बघा, बोलायला तर लय उतू येतं तोडता वाच. इकडे ती म्हणा थोडी. आणखी कोण असले तर ते वगळंटी वार एक तो काँग्रेसचा, त्याच्याकडे काही असले तर बघा. ते 56 कुळे, त्याच्याकडे काही पैसे असते. त्यांनी ते कुठ्याची कंपनी तर बंद पाडली. 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला. असे करा ना गोळा. अंबानी कोण करा, टाटा कोण करा, त्यो आणखी कोण तो नाही काय टपोरा कोण आहे ते
शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले ते टपुर त्याने गुण टावले नाकाचं ते कंबोडा कंबोडा काय नावन कुंकोण आल्यात पायदशी त्याच्याकडे मार माझा पैसा आहे काढा नाही कंबोडा का काय कोण काढून शिंदे साहेबाची सीट घेऊन पळून गेला हो कंबोडा इतकं पुरं विमानात बसलं तर काढा त्या बाहेर आलं इतकं उच्च हे आमच्या शेतकऱ्याला लुटूस तर ह्या किती कंपन्या आता टाटा आहे ते लय येत आता बजाज वाले येत आणखी मारण्याचे आलेत ना त्यांचे कोण घ्या ना हे जमतं का निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापारी येत आमचे जैन मारड येत मस्त होता आला ते हमेशा हमेशा कवा शिराज वाटत लोकांना एवढं पैसे वाटा म्हणा आओ पटेल पटेल गेलाच उधार घ्यायला पाटील पाटला दिला 5-5 जणांना उधार घेऊन त्या मारड्याने आमच्या याचा सगळं 3 रुपये शाकडा आपला म्हणतो तू 5 होता रे 3 दिले तो थोबाड हाणलं पाहिजे 3 दिले आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.